नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET 2026 साठी मराठी अध्यापनशास्त्राचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 मधून आपण प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या CTET परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होईल. संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजेच रिकामी जागा. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. विद्यार्थी अक्षरे, शब्द, वाक्यांश आणि वाक्ये या क्रमाने भाषा शिकतो हे गृहीत धरणे. विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजावून घेऊन भाषा शिकतो हे गृहीत धरणे. विद्यार्थी बाराखडीपासून सुरुवात करून भाषा शिकतो हे गृहीत धरणे. विद्यार्थी सर्व भाषा एकाच पद्धतीने शिकतो हे गृहीत धरणे. संपूर्ण भाषा अध्यापन पद्धतीमध्ये भाषा संपूर्ण वाक्ये, गोष्टी, कथा, कविता यांच्या माध्यमातून नैसर्गिकपणे शिकविली जाते. संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती वाक्यांश, उच्चार, अर्थ आणि संदर्भावरून भाषा शिकतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजावून घेऊन भाषा शिकतो हे गृहीत धरणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत स्मृती म्हणजे स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो? तर आपल्याला या प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत स्मृती म्हणजे स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो हे विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत. संरचनात्मक उपागम, व्याकरण भाषांतर पद्धती, संभाषणात्मक उपागम, संपूर्ण शारीरिक प्रतिसाद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, व्याकरण भाषांतर पद्धती. पुढचा प्रश्न, काव्या ही भाषा शिक्षिका आहे. ती विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द शोधावयास सांगते आणि त्यांनी शोधलेल्या शब्दांशी संबंधित त्या शब्दांच्या पुढे आणि मागे जोडले जाणारे शब्द सांगते. या पद्धतीला काय म्हणतात? तर आपल्याला या प्रश्नामध्ये काव्या ही भाषा शिक्षिका आहे. ती विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द शोधावयास सांगते आणि त्यांनी शोधलेल्या शब्दांशी संबंधित त्या शब्दांच्या पुढे आणि मागे जोडले जाणारे शब्द सांगते. या पद्धतीला काय म्हणतात हे विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. साहचर्य, शब्दजाल, शब्दखेळ, शब्द तयार करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, साहचर्य. तर काव्या ही भाषा शिक्षिका आहे आणि ती विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द शोधावयास सांगते आणि त्यांनी शोधलेल्या शब्दांशी संबंधित त्या शब्दांच्या पुढे आणि मागे जोडले जाणारे शब्द सांगते. तर यामध्ये ती साहचर्याचा उपयोग करते. पुढचा प्रश्न, बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार करणे म्हणजे रिकामी जागा होय. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. शरीर भाषा, बोलण्याचे तंत्र, भाषा कार्य, रोजच्या वापरातील भाषा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बोलण्याचे तंत्र. तर बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्दोच्चार करणे म्हणजेच बोलण्याचे तंत्र होय. पुढचा प्रश्न, कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती रिकामी जागा करता वापरतात. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना श्रवण प्रक्रियेत गुंतवून ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या संभाषण क्षमतेत वाढ होण्यासाठी, भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी, वर्गात शिस्त राखण्यासाठी. तर कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती ही भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी वापरली जाते.
म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कौशल्य अध्ययन कौशल्य नाही? तर आपल्याला या प्रश्नामध्ये खालीलपैकी कोणते कौशल्य हे अध्ययन कौशल्य नाही हे विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. व्याख्यानाच्या वेळेस टिपणे काढणे, वाचताना टिपणे काढणे, सारांश लिहिणे, एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे. तर यामध्ये व्याख्यानाच्या वेळेस टिपणे काढणे तर हे अध्ययन कौशल्य आहे. वाचताना टिपणे काढणे हे सुद्धा अध्ययन कौशल्य आहे. सारांश लिहिणे हे सुद्धा अध्ययन कौशल्य आहे. तर एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे तर हे अध्ययन कौशल्यामध्ये येत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांची भाषा क्षमता पाहण्यासाठी शिक्षिका प्रश्न तयार करते. या प्रश्नांमध्ये एका परिच्छेदातील प्रत्येक 5वा शब्द ती गाळते आणि विद्यार्थ्यांना ते शब्द शोधाव्यास सांगते. या पद्धतीच्या चाचणी क्लुप्तीस काय म्हणतात? तर आपल्याला या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांची भाषा क्षमता पाहण्यासाठी शिक्षिका प्रश्न तयार करते. या प्रश्नांमध्ये एका परिच्छेदातील प्रत्येक 5वा शब्द ती गाळते आणि विद्यार्थ्यांना ते शब्द शोधाव्यास सांगते. तर या पद्धतीच्या चाचणी क्लुप्तीस काय म्हणतात हे विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत. आकलनात्मक चाचणी, शब्दसंपत्ती चाचणी, रिकाम्या जागा भरा चाचणी, बद्ध प्रश्न चाचणी. तर या पद्धतीच्या चाचणीस बद्ध प्रश्न चाचणी असे म्हणतात. विद्यार्थ्यांची भाषा क्षमता पाहण्यासाठी शिक्षिका प्रश्न तयार करते. या प्रश्नांमध्ये एका परिच्छेदातील 5वा शब्द ती गाळते आणि विद्यार्थ्यांना ते शब्द शोधाव्यास सांगते. तर ती यामध्ये बद्ध प्रश्न चाचणी या पद्धतीचा उपयोग करते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बद्ध प्रश्न चाचणी. पुढचा प्रश्न, पाठ्यपुस्तके तयार करणारे पाठ्यपुस्तकात लेखकांच्या लेखातील उतारे, घटना, कविता आणि वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाणाचा समावेश करतात. कारण रिकामी जागा. तर आपल्याला या प्रश्नामध्ये कारण विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिले आहे, आपण ऑप्शन बघू. ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते. ते लिखाण पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्यांना आवडते. त्या लिखाणावर मूल्यमापनाचे प्रश्न काढणे सोयीचे जाते. ते लिखाण वाचावयास उपयुक्त असते. तर पाठ्यपुस्तके तयार करणारे पाठ्यपुस्तकात लेखकांच्या लेखनातील उतारे, घटना, कविता आणि वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाणाचा समावेश करतात. कारण ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते, म्हणून ते याचा उपयोग करतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते. पुढचा प्रश्न, मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे? यामध्ये आपल्याला कमी महत्त्वाची बाब विचारण्यात आलेली आहे. निगेटिव्ह टॅगवर्ड आणि निगेटिव्ह शब्द आपण पाहायचे असतात प्रश्न वाचताना. तर या प्रश्नामध्ये आपल्याला मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे हे विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. वस्तूंचा परिचय करून देणे, त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे, शिक्षकांच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे, एखादी घटना वर्णन करणे. तर यात मुलांचे स्वतंत्र विचार, कल्पना, स्वतः बोलण्याची क्षमता विकसित करणे गरजेचे असते. वस्तूंचा परिचय करून देणे यामध्ये मुलांचे स्वतंत्र विचार विकसित होत असतात, म्हणून हे ऑप्शन योग्य आहे.
त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे, तर विद्यार्थी स्वतःच्या कल्पनेने आणि त्यांची स्वतःची बोलण्याची क्षमता विकसित होत असते, म्हणून हे ऑप्शनसुद्धा योग्य आहे. एखादी घटना वर्णन करणे, तर यामध्ये सुद्धा मुलं स्वतःचे स्वतंत्र विचार, कल्पना आणि स्वतःच्या बोलण्याची क्षमता ही विकसित करत असतात, म्हणून हे ऑप्शनसुद्धा योग्य आहे. परंतु शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगणे, तर यामध्ये मुलांचे स्वतंत्र विचार, कल्पना, स्वतः बोलण्याची क्षमता विकसित होत नाहीत, म्हणून हे सर्वात कमी महत्त्वाचे आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे. पुढचा प्रश्न, शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे काय? तर आपल्याला या प्रश्नामध्ये शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे काय हे विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत. बहुभाषिक शिक्षण, शिक्षणामध्ये भाषा, मातृभाषेवर आधारित बहुभाषिकत्व, त्रिभाषा सूत्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, त्रिभाषा सूत्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे आपण इतर व्हिडिओसुद्धा मराठी अध्यापनशास्त्राचे व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या, जेणेकरून ह्या प्रश्नांचा तुम्हाला येणाऱ्या CTET परीक्षेमध्ये फायदा होईल. धन्यवाद.